तर जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत करतो तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा काय प्लॅन आहे आपला, तर आज निघालो आहे आपण वीरला आणि आपली सगळी गँग म्हणजे मित्रपरिवार आहे. तर कॉलेजला आज काही गेलो नाही आणि रात्री थोडंसं उशीर झाला होता झोपायला, कारण की यात्रेवरून घरी यायचं म्हणल्यावर थोडासा उशीर झाला. थोडासा म्हणजे जास्तच उशीर झाला, पण सकाळी 8-9 वाजता उठलो. मग मित्रांनी प्लॅन केला आज वीरला जायचं, कारण वीरची पण यात्रा आहे. आणि तर निघालो आहे, सगळे मित्र गेलेत पुढं. आम्हाला दोघांनाच उशीर झाला आहे. तर प्रत्येक कामात आम्हाला उशीरच होतो, आम्हाला म्हणजे मला तर उशीरच होतो. तर चला निघूया, आजचा पण ब्लॉग खासच होणार आहे. रात्री मी ब्लॉग एडिट करताना मलाच बघायला खूप आवडला, कारण की ब्लॉग हा खूपच भारी झाला कालचा. तर तुम्ही पण बघा आणि ब्लॉग आवडला तर नक्की त्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता यात्रेत काय बोलायचं पण समजत नव्हतं, आवाजच नव्हता कॅप्चर केला, म्हणून यात्रेत काय बोललो नाहीये. यात्रेत नुसतं व्हिडिओ काढायचं. हा निखिल देव नाही का, निखिल मुंबईकर का, शेवट रे. हा, त्याच्यावानी मागून आवाज यायचा. मला नीलदादानी सांगितलं होतं शेवटरेचा व्हिडिओ बघायला. आपण नाही का गाण्याच्या लग्नात गेलो होतो का, त्यावेळेस शेवटरे म्हणून एक चॅनल आहे, तो भाऊ एक नंबर ब्लॉग बनवतो. ब्लॉग म्हणजे मिनी ब्लॉग बनवतो तो निखिल काय शेवटरे. तर आपण पण बनवू. मला पण जरा आयडिया आलेली आहे मिनी ब्लॉग बनवायची, पण मिनी ब्लॉग बनवायचं म्हणलं ना, तो बॅकग्राऊंडला म्हणजे नाही का आवाज द्यायला लागतो. आणि आमच्या इकडं वातावरण असं सायलेंट नाही, त्यामुळं जरा प्रॉब्लेम येतो मिनी ब्लॉग बनवायला. तर बघू, आज पण बघूया मिनी ब्लॉग बनतोय का नाही. चला निघतो आता, खूपच उशीर झाला आहे. सगळे मित्र जाऊन थांबले पुढं. आज कसा दिसतोय मी या शर्टात, व्हाईट शर्ट घातला होता, पण मित्र म्हणले की तिकडे गुलाल असतो सगळा, त्यामुळे लगेच शर्ट घरी जाऊन परत चेंज केला. मी मारलेला आहे शर्ट बघ, अरे मारून आलाय कॉम्बो होईल परत, समोरच्या बेशुद्ध पडत्याला. मग परत मी कुठं पण बाहेर जायचं म्हणलं की पहिलं सेंट मारतो, तेवढंच फ्रेशनेस राहतो. काय म्हणणं आहे तुझं? पावडर लावायला लागला नवरदेव आज. काल नव्हती लावली होती काय? संध्याकाळी कशाला पावडर लावायचं, लाईटमुळे आपण चमकतोच की तसं. तर काय म्हणणं आहे तुझं? डिंग डॉंग. मानधन घ्यायचं काय? मानधन थोडाफार घ्यायला लागेल ना, एवढा मानधन आपला नाही संपणार. बिकॉज हम क्या पीने वाले तो नहीं है और कुछ व्यसन भी करने वाले नहीं है, तो हमारे लिए कुछ पैसा भी इतना जो नहीं लगता, खाली पेट्रोल के लिए और खाने के लिए इतना ही लगता है पैसा. लवकर ब्लॉग बनवायचं म्हणलं की खूपच मजा येते राव. प्रसाद नाही आपल्याला निघायचे बघ, तो प्रसाद दिलेला यवतला दिला होता. हा प्रसाद तर घरी तसाच राहिला. आई म्हणते गुळ कुठून आणला, मला यात्रेत दिला होता तिथं देवाचा प्रसाद. साथिया हातोडीने पडतो रे देवाचा प्रसाद. खावा, एवढा नको थोडा. लयच उशीर झाला, आता निघायला लागला आपल्याला. जॉनी भैया इधर आ जाओ. जॉनी तर लपूनच बसायला लागला. आपल्या नवरदेवाचा जॉनी हा, त्याचं पण तो पण नाव जॉनीच ठेवलं होतं आम्ही, म्हणून त्याने याचं पण नाव जॉनीच ठेवलेलं दिसतंय. जॉनी चल, बेतो काय मला बेतोय कशाचा तो गुरतोय मला. ही लांगावर पलीकडे एक जण आहे बघ, शिफ्टी हलवतोय. नाथ डॉगिनचा. बघा गावठी किड्याचा ब्लॉगर, गावठी किड्याचे मालक. मला काहीतरी ब्लॉग काढायचा चाललंय, मी बघतो मागून माझ्या बघायचं. काय होतंय कान काढलाय त्याने, गोंगायला लागलाय तो. बसला का खाली, गोल गोल फिरतोय का? अरे आपल्याला लांब जायचे अजून. सिनेमॅटिक नाच पाहिजे.
नाद पाहिजे, देवाचा नाद पाहिजे. एक मित्र यायचं राहिलाय त्यामुळे आलो आम्ही इथं मंदिरावरती. मंदिरात आलो म्हणलं देवाचे दर्शन पण घेऊन जावं. मंदिरात आलं ना एकदम शांत वातावरण आणि गार वातावरण. इथं दिवसभर बसलं ना तरी मन नाही भरत. आपल्याला एक्झिट करायचंय. एक्झिट केलं की बाहेरचं वातावरण बघा मस्त पैकी. लोकेशन कसं आहे ना आता चला होय. वाजवतो जवळच नाही आपल्याला वाजवतो. मग चवच नाही मग पण एकदा वाजव दाखव फक्त मला भाऊ सर वाजवतो. मजा नाही आली, मजाच नाही आली. काय टाइमपास लावला वाजवायला तरी आहे ना अर्धा तास घालवा वाजवायला. आजाला जमलं आपल्या मंदिरातलं दर्शन झालेलं आहे आणि आपण निघणार आहे पुढच्या मंदिरात. गाडीत हवा भरली का नाही? तुला हवा भरता आहे ना? काढली का चव आता? ब्लॉग बनवले शेण झाला का? शेण झालं चुम्मा दे चुम्मा. हवा भरायची चालली तर 35 किती असते? 35 आदळतीला 40 ला. दिकी पुढले भरू दे, पुढले 30 करू का? नाद पाहिजे. नाथ मस्कोबाचा. बोला 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 नाथ मस्कोबाच्या नावानं सांग बरं. कोस इथं पण कोस का? थोडं म्हणा तोंड फ्रेश करावं. तोंड धुवायला लागतील. सगळ्यांची तोंड लाल लाल झालेत. पुढं आता लगेच जेजुरीला निघालोय. म्हणलं जेजुरीला पण जावं जाता जाता. जवळच नाही, जवळ म्हणजे आहे पण आपण सर मागवतो आता. आपसा चला कपडे काढ. किती पावर विचार करा. पावर आहे तुझ्यात, पावर आहे. बॉडी पाहिजे. लाल लाल नंबर प्लेट कशी लाल गेली पोलिसांनी बघू नाही म्हणून. कार तरी नंबर दिसतोय थोडाफार. 19 नंबर आहे सर गावात. तिचा घायला पण नाद पाहिजे. तुमचीच काम आहे का ना? नादाशिवाय काय नाही. तुम्हाला पाहिजे का? द्या की राव. खाली काय डावळलेले
अरे ह्याला कुठे नाही जा अजून काय नाही आला कुठे होय बुवा तू आत काय उतरतोय खाली थांब शेवटच्या पायरीला तुझे काय आलं नाही माझ्या इथे करा पायऱ्या चढायला बघतोय काय सोपं आहे काय सोपं आहे. मल्हारीची वारी हा. त्याच मारून घोड्याला निघाला बानूच्या वाड्याला पायी पायी चला गेला उशीर झाला सेकंड लोकेशन जेजुरी देवाची जेजुरी सोन्याची जेजुरी सोन्याची जेजुरी सोन्याची जेजुरी तुझी ना मला सोनं वाटत म्हणजे तुझी होई म्हणजे तू नाव देतोय का होय, मला अरे किती सोन्याची रे सोन्याची कत सोनं कर मी कोण आहे? सोन्याची 42 कॅरेट म्हण ना गाप तू मग 42 कॅरेट गोल्ड नाही तर कात्याची म्हण आपला कात्या पोस. कात्या आपला बी सोनच आहे सेकंड लोकेशन जेजुरीमध्ये आमचं जायचं ना एंट्री झालेली आहे आता मस्तपैकी देवाचं दर्शन घेतो मग पुढे जेवायला थांबतो कुठेतरी हॉटेलमध्ये लयच भूक लागलेली आहे इथं सगळे जोडपे झालेत भाऊ आमचं कधी लग्न मल्हारीची वारी हे तर त्याच्या लग्नाचीच वाट बघत बसला हा नात पाहिजे पुढच्या वर्षी यायचं का आपण जोडीनं येऊ ना म्हणजे तू आणि मी र असं म्हणायची मला नाथपुरा करू नाथपुराकडे पिवळं झालंय सगळीकडे कसं काय भंडार या देवाचं पण झालं आमचं दर्शन घेऊन आता निघालो परत प्रत्येक ब्लॉग शूट करतो इकडे आपली गँग निघाली आणि मंदिरात आलं की एकदम सुख शांती वाटतं मन प्रसन्न होतं चला निघतो आता घरी हात पाहिजे कारण तुम्हाला कळतं पण वळत नाही वेगवेगळं चांगलं आम्ही म्हणतो चांगलं आहे बरोबर आहे तुम्हाला सगळं कळतं जास्त कळतं पण वळत नाही तुम्हाला हॅपी काय वाटतंय आम्हाला चांगलेच माहिती बाबांनी चांगलं ज्ञान नाथ नाही पाहिजे नाथची चौघ बिवडीचे चौघ बिवडीचे बाबांनी चांगलं ज्ञान दिलं ज्ञान बसून काय जेवण केलं नव्हतं आता बेळीवर पोट बनायचं ओके मध्ये चार्जिंग लावलं नाथ पाहिजे आणि ही सगळी वापरत ही सगळी बामटी आहेत. ती सगळी परत पुन्हा एकदा फ्युलअप करायला लागला आम्हाला उडावली झालं का? पोटात दुखायला लागला तुमच्या नादात ती गाडी पडली ना कस काय गाडी पडली नाथ पाहिजे स्प्लेंडर बोलतो होय अरे आत्ता जाऊन आला एक सोडवतोय खाली मजा आली म्हणते आपली चौघ आहे ना आपली चार आहे आज मजा आली आता मजा आली काय आज की
घण्याचे मागलं पोरग रागत बघते बरं का चष्मे आलो तुझ्याकडे बघते बा आमच्याकडे नाही बघत. आमच्याकडे नाही बघत. तुला वाटतं काय नाही म्हणे हान काना काय मी सांगतो त्याला म्हणा काय मी जातो घरी. ये म्हणतो. आमचा नाही काही आमचा नाही डोंगर बघ बुरेश्वर बघ की तुझा गावा कसं आहे बस गाडी चल माझ्या गाडी बस येडं करशील त्याला अरे बस का बसला का बाप जण मी घोड्या तुला तरी बोल बस की लगामाचा घोडा आहे का तो गिअरचा आहे बस चल संध्याकाळचे 6 वाजत आलेत आणि आजचा ब्लॉग आपल्याला इथं संपवायला लागणार आहे कारण की आपलं स्टोरेज पण फुल झालं आणि चार्जिंग पण संपत आले त्यामुळे इथंच एंड करू. आजचा ब्लॉग खूपच मोठा झाला असं वाटतं. मस्त एन्जॉय केला दिवसभर फिरलो देवाचं दर्शन केलं 2-3 देवाचं. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू मग. उद्याचा ब्लॉग बघू काय होतं उद्याचं काय प्लॅन आहे. उद्या कॉलेजला जायला लागेल.